बाल रंगभूमी परिषद ठाणे शाखा आयोजित डॉक्टर वविकार हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी यांच्या सहकार्याने बाल रंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्षा ॲडव्होकेट श्रीमती नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून तसेच ठाणे शाखा अध्यक्ष मिलिंद बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बाल रंगभूमी परिषद ठाणे शाखेच्या सर्व सभासदांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महावीर जयंती निमित्त सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत श्रीरंग विद्यालयात वृंदावन सोसायटी ठाणे येथे आयोजित करण्यात आले होते। सदर शिबिरात बाल रंगभूमीच्या 55 सभासदांनी भाग घेतला। या आरोग्य शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून विविध आरोग्य तपासणी करण्यात आल्या। रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांची तपासणी, हृदयविकार, ईसीजी टेस्ट तसेच सर्वसाधारण आरोग्याची तपासणी करण्यात आली। डॉक्टरांनी योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी याबाबत वैद्यकीय मार्गदर्शन केले। या निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल लायन्स क्लब कोपरीच्या सोनल काटदरेकर यांचे विशेष आभार बाल रंगभूमी ठाणे शाखेतर्फे मानण्यात आले। मध्यवर्ती कार्यालयातून कार्याध्यक्ष राजू तुलारवार यांनी ठाणे शाखेचे विशेष कौतुक केले। आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी बाल रंगभूमीचे सहसचिव राजेश जाधव, खजिनदार दयानंद पाटील, उपाध्यक्ष मेघना साने, पांडुरंग पाटील, जयश्री इंगवले, यशश्री आपटे, नीता माळी, भारती सोनगिरे, आसावरी गोखले, कुंदा कोटस्ताने, कल्पना पुंड यांनी अथक परिश्रम घेतले। राजू तुलारवार, बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेचा कार्याध्यक्ष आणि या ठाणे शाखेचा सामान्य सभासद। वार्षिक कार्यक्रम जो मध्यवर्तीचा असतो त्याच्यामध्ये सभासदांसाठी आरोग्य शिबिर हा एक कार्यक्रम प्रत्येक वर्षी नमूद केलेला असतो आणि यावर्षी 2026 साली ठाणे शाखेने श्रीरंग विद्यालयात ठाणे शाखेच्या सभासदांसाठी मेडिकल कॅम्प अरेंज केलेला आहे। अतिशय उत्कृष्ट व्यवस्था आहे। 6 ते 8 प्रकारच्या टेस्ट तिकडे होत आहेत। बाजारात जर गेलं तर ज्याची 1400-1600 रुपये किमतीची जी टेस्ट आहेत त्या इथे सभासदांसाठी विनामूल्य मिळत आहेत आणि या सर्व सभासदांनी जवळजवळ मला वाटतं 50 सभासदांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि या मेडिकल कॅम्पला, या वैद्यकीय शिबिरला यशस्वी केलं आहे। त्यासाठी ठाणे शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांचं, सभासदांचं कौतुक आणि याला आम्हाला मदत करणाऱ्या लायन्स क्लबच्या ठाणे कोपरी शाखेच्या सोनल मॅडमना खास धन्यवाद। बालरंगभूमी परिषद ठाणे शाखेतर्फे आज जे इथे वैद्यकीय चाचणी शिबिर सुरू आहे त्या शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि अध्यक्ष म्हणून मला विशेष आनंद होत आहे की ठाण्याचे जे आमचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी खूप परिश्रमपूर्वक ह्या मेडिकल जी आपण फॅसिलिटी म्हणू ती उपलब्ध करून दिलेली आहे। अत्यंत ज्या सर्व चाचण्यांची बाहेर फार मोठी किंमत आहे त्या अतिशय निशुल्क दरात आम्ही करून देतोय आणि या परिसरातल्या अनेक लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे। जवळजवळ 101 लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे। उपक्रम घेण्याच्या मागेचा हेतू असा होता, आमच्या ज्या अध्यक्ष आहेत महाराष्ट्र शाखेच्या तर नीलमताई शिर्के, त्यांची अशी संकल्पना होती की बालरंगभूमी परिषदेतर्फे आपण जे काम करतो आणि सर्व पदाधिकारी काम करत असतात, कार्यकर्ते काम करत असतात, पण ते स्वतःच्याच प्रकृतीकडे फार लक्ष देऊ शकत नाहीत। तर त्यांनी सुद्धा आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून त्यांची प्रकृती चांगली राहील आणि त्यांच्याकडनं अधिक चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकेल। त्यामुळे एक वेगळा असा उपक्रम आम्ही हाती घेतला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। बाकी बालरंगभूमी परिषदेचं काम ठाण्यात जोरात सुरू आहे। मी या निमित्ताने पुन्हा एकदा आवाहन करतो ठाणेकरांना की ज्यांना बालरंगभूमी परिषदेत किंवा मुलांसाठी काहीतरी काम करायचं आहे त्यांनी आमचे सदस्य व्हावं। आमच्याशी संपर्क तुम्ही साधलात तर आम्ही तुम्हाला सामावून घेऊ आणि आपण एकत्र मिळून ठाणेकर म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने बालरंगभूमी परिषदेचं जे काम आहे ते पुढे घेऊन जाऊ। मी पुन्हा एकदा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ज्यांनी या शिबिराचा लाभ घेतला त्यांच्यावर सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी इथे येऊन या संधीचा फायदा घेतलेला आहे। मला असं वाटतं एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम
सुरू झालेलं आहे, त्याबद्दल मी स्वतः खूप आनंदी आहे. धन्यवाद. या उपक्रमात हा उपक्रम आहे ना, तो यशस्वी होण्यामागे जसं पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे, परंतु सर्वात मोठा वाटा लायन्स क्लबचा आहे, लायनेस क्लबचा आहे. आणि आपले जे ठाण्यातले प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर वावीकर, तर त्यांचे सर्व कर्मचारी इथे आलेले आहेत आणि त्यांनी सगळं त्यांची उपकरणं इथे आणलेली आहेत आणि त्या उपकरणांच्या माध्यमातून मला असं वाटतं ही चाचणी होत आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने त्याची सगळी तपासणी झालेली आहे. त्याबद्दल मी त्या सर्व सामाजिक संस्थांचा मी मनपूर्वक आभारी आहे.